हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सुंदर अशा ब्लाऊज कलेक्शन जो आहे तो बघणार आहोत. म्हणजे एकदम लेटेस्ट आणि ट्रेंडिंगच्या डिझाईन सध्या चालू आहेत त्या बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. त्यासोबत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजच्या म्हणजे ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर त्यासुद्धा सांगणार आहे. तसे रेट जे आहेत प्रत्येक एरियानुसार आपले वेगवेगळे असतात, पण सोबत मी तुम्हाला याचे चार्जेससुद्धा सांगणार आहे किती चार्जेस घेतलेले आहेत या डिझाईनसाठी. आता सगळ्यात आधी हा ब्लाऊज बघा. आता हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि हा जो फ्रंटला आहे तर तो आपला फ्रंट ट्रान्सपरंट निकमध्ये मी तयार केलेला आहे. तर आपला हा जो ब्लाऊज आहे तर तो हाय नेकमध्ये येतो. आणि हे बघा, हा आपला बॅक आहे. बॅकला मी असे व्हाईट कलरचे बटन्स दिलेले आहेत. पूर्ण हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही. बॅकला पूर्ण शो बटन असे दिलेले आहेत. त्यानंतर फ्रंटला सुद्धा आपले जे 2 शो बटन जे आहेत दिलेले आहेत. आणि फ्रंट ओपन आहे. पॅडेड ब्लाऊज आहे. स्लीव्ज तुम्ही बघू शकता. स्लीव्ज जे आहे अशा पद्धतीने आपण बनवलेले आहे. खाली एक स्टोन मी तर लावून घेतलेला आहे. ते या साईडला सुद्धा बघू शकता. आता थोडंसं कापड जे आहे याचं ट्रान्सपरंट होतं. सो आपण हा पॅटर्न जो आहे बनवलेला आहे. आणि या ब्लाऊजची जी शिलाई आहे मी घेतलेली आहे 500 रुपये. कारण याला थोडंसं इथं हाताचं सुद्धा काम आहे जे आपल्याला हँडवर्क करावं लागतं. त्यासाठी मी 500 रुपये शिलाई घेतलेली आहे या ब्लाऊजची. आता त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आपण बघूयात. दुसरा ब्लाऊज तुम्ही बघू शकता. सध्या या ब्लाऊजचा जो आहे खूप ट्रेंड चालू आहे. म्हणजे कार्ड जे आहेत शोल्डर जवळ वापरले जातात. तर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की कार्ड जे आहेत आपले शिल्लक राहतात का. तर ब्लाऊज पिसाच्या दोन्ही साईडला जर काट असतील तर ही जी डिझाईन आहे आपली कंप्लीट होते. तर मग आपल्याला काट जे आहेत फ्रंटला लावायला कमी पडतात. जर स्लीव्जला आणि फ्रंटला किंवा बॅकला जर डिझाईन हवी असेल तर पिसाच्या दोन्ही बाजूला काट पहिल्यांदा आपल्याला चेक करायचे आहेत की ते आहेत का. त्यानंतरच मग आपल्याला ही डिझाईन जी आहे ती बनवायची आहे. बघू शकता ही सुद्धा डिझाईन जी आहे खूप अशी आपली छान झालेली आहे. पॅडेड ब्लाऊज आहे हे सुद्धा. त्यानंतर बॅक साईडला सुद्धा अर्ध गोल जे आहेत आपले थोडेसे काट राहिले होते त्याची आपण ही डिझाईन जी आहे बनवलेली आहे. बॅक हुक आहे हा ब्लाऊज. आणि या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ही घेतलेली आहे मी 450 रुपये. कारण आपण यामध्ये लेसचा कुठेही वापर केलेला नाही किंवा एक्स्ट्रा आपल्याला आपण यामध्ये काही लावलेलं नाही. त्यामुळे फक्त पॅटर्न बनवायसाठी 450 रुपये ही जी शिलाई आहे मी घेतलेली आहे. आता ही कमी आहे का जास्त आहे मला ही कमेंट करून सांगा की ही शिलाई जी आहे तर ती कमी आहे किंवा जास्त आहे. त्यानंतर आपला येतोय हा तिसरा ब्लाऊज. आता हा पॅटर्न तुम्ही बघू शकता. आता हा बऱ्याच जणांनी जो आहे पॅटर्न बनवलेला पण आहे. म्हणजे इथं गळ्याजवळ जे आहे आपली नॉट येते बांधायला. तर हा अशा पद्धतीचा आपला पॅटर्न येतो. हा पण पॅडेड ब्लाऊज आहे. एल्बोपर्यंत स्लीव्ज आहेत. हा पण जो पॅटर्न आहे तर तो बोटनेकमध्ये बनवलेला आहे. बॅक साईडला बघू शकता इथं आपण एक हुक लावून घेतलेला आहे. आणि या पिसाला जो आहे या पिसात सुद्धा दोन्ही साईडला काट होते. सो आपण स्लीव्जला आणि बॅकचे पार्ट जे आहेत बॉटमचे पार्ट तर ते आपण अशा पद्धतीने वरती घेतलेले आहेत. सो हे खूप असं व्यवस्थित आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. बघू शकता तुम्ही हा पॅटर्न. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता या पॅटर्नचा. आता चौथं जे आहे आपलं ब्लाऊज बघू शकता तुम्ही. ब्लॅक कलर आहे. स्लीव्ज ज्या आहेत ज्या आपल्या ट्रेंडिंग स्लीव्ज चालू होत्या सध्या त्या अजून चालू आहेत तर त्या स्लीव्ज अशा मी घेतलेल्या आहेत. बॅकला एक बो बनवलेला आहे जिथं मी तर अजून एक शो बटन लावणार आहे गोल्डन कलरचं. पंचकोनी गळा केलेला आहे याला. आणि फ्रंटला जो आहे आपण बनवलेला आहे याला पण फ्रंटला सुद्धा मी पंचकोनी गळा जो आहे ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर हे सुद्धा ब्लाऊज जे आहे तर ते पॅडेड ब्लाऊज आहे. त्यानंतर हे काटा कलरच्या साडीमधला ब्लाऊज आहे. बघू शकता पॅटर्न तुम्ही बघू शकता. हा एकदम सिंपल पॅटर्न आहे पण घातल्यानंतर जो आहे खूप छान दिसतो. तर हा बघा. तर फ्रेंड्स आजच्या डिझाईन ज्या आहेत कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि यामधल्या काही डिझाईन जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मला कमेंटही करू शकता. तर बरेच व्हिडिओ जे आहेत माझ्या चॅनलवरती डिझाईनचे आहेत जे तुम्ही बघत नाही मी टाकल्यावरती.
पण कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. थँक्यू.